मी तुला DSS शिकवलं. पाया पडणार. चल शेमडी मला जिंकले अर्धा डझन गोल. एवढा हरून पण की नाही परत लाव्या म्हणते. वेन इट कम्स टू इगो. चल चल बायपास करून वी आर इन अ सिरियस कॉन्व्हर्सेशन गाइस. Hey guys, welcome back to my channel. So guys, I hope you all are doing good. So as usual we are going to college and it's Wednesday today. And as usual we are late. As usual we are late because of this traffic. ट्रॅफिक गाइस बघा किती आहे. आणि इकडेच आहे कॉलेज जवळ. इकडे कायम ट्रॅफिक होते गाइस. काल पण झालतं. सर जर तुम्ही ब्लॉग बघत असले तर मी ह्याच्यामुळे लेट होते दररोज. बघता ना मग बघता. सर बघून घ्या. ह्याच्यामुळे आम्ही लेट असतो. आणि आमचं जेन्युइन रिझन असतात. असं काय पण फेकत नाही आम्ही. सो या वी आर ऑलरेडी लेट गाईज. सो लवकर जाव्या. आतनं गाडी काढतो मी फास्ट सो दॅट वी कॅन रीच ऑन टाइम. ऑन टाइम तर ऑन टाइम नाही. ऑन टाइम विशेष नाही सोड. विशेष तरी पण ऑन लेट ऑन टाइम 17 मिनिटं झाल्यात लेट. सो त्यातनं आणि मिनिमाइज होते का बघा. लेट्स गो गाईज. इकडे काय गाडी लावू देणार एवढं मोठं कॉलेज असून बघा. इकडे सिंगनं पण बाहेर लावला आहे. माझी पण बाहेर लावली. इथं ॲडमिशन प्रोसेस चालू असल्यामुळे गाईज गाड्याच लावू देणार झाला. सो आज जरा एक चांगली गोष्ट झाल्या कारण सरांनी जे आता लेक्चर होतं त्या सरांनी बाहेर पोरांना असाइनमेंट पेजेस आणण्यासाठी पाठवले. सो मी त्यांच्यातनं मर्ज होऊन जाणार आता. टिफिन पण घेऊया. आता खायची वेळ झाला. हे झाल्यावर लगेच खायचं असते. सो या लेट्स गो. सिंगनं माझी बॅग कॅरी केला तिकडे. सो मी गाडी ते तिथं आहे. ते वेळ झाला म्हणून गेले लेक्चरला. ओ माय गॉड. सो या हिअर इज माय कार. लेट्स गो. लुक गाईज बघा एवढं सगळं पार्किंग मोकळेच आहे इथं. पॅरेंट्स येतात म्हणून इकडं लावू देणं झालं. सो येस बाहेर लावले आता. लेट्स सी. सो गाईज मी आलो आहे आता क्लासरूममध्ये आणि आमचा क्लासरूम बघा रिन्युएशन चालू आहे. हा जरा खूप छोटा क्लास आहे अँड आता मग मी रायटिंग वर्क केले. सो मी राईट करणार आहे सध्या. सो चला यायला चालू करूया कारण सर तर आम्हाला वर्क अलॉट करून गेलेले आहेत. सो वी हॅव टू कम्प्लीट दिस वर्क बिफोर ही केम बॅक. सो लेट्स डू दिस गाईज. गाईज सिंगने लगेच मॅक ओपन केला आन्सर सर्च करायला. गोल गोल आयडिया माझी होती. गाईज घेतले म्हणलं यूज केला पाहिजे का नाही. आणि खास ते अभ्यासासाठी घेतले मी. सो इट इज बेटर वी यूज फॉर इट ओनली. हां ते कसं मिळाले कष्ट नुसतं ठराविक लोकांना. त्याच्या मागं खूप मोठी स्टोरी आहे. हे कसं भेटलं मला ते तुम्हाला आणि कधीतरी एक्सप्लेन करतो. आता हे लिहायला चालू करा आणि मी इकडं ओट्स पण खात आहे. सो यस कम्प्लीट युअर प्रोटीन इंटेक. गाईज लॅब संपली आमची. गुरुपौर्णिमा आहे. मला पाया पडतो. गुरु आहे मी तुझा. मी तुला DSS शिकवलं. काय मी तुला DSS शिकवलं. पाया पडणार. चल शेमडी मला. मी तुला शिकवलंय DSS. सो गाईज बघा आमचं लॅब झालेलं आहे आणि लॅबमध्ये सर प्रेझेंटी घ्यायला पण येत नाहीत. प्रेझेंटी पण पोरांकडनंच. सो आमचे आता ब्रेक झालेला आहे आणि मी टिफिन पण खाल्लेला आहे. ओट्स खाल्ल्यात फक्त. सो आता आम्हाला प्रोजेक्टचं डिस्कशन करायचं आहे. सो गाईज माझे टीममेट्स आलेत. आय हॅव टू गो. लेट्स गो. गाईज मामा खरोखरच बोलत होतं. सगळंच भरलं की 2 तासात. अँड आता आम्ही चाललो आमच्या कारकडे कारण आम्हाला आता ऑनलाईन लेक्चर अटेंड करायचं आहे. सो बेटर वी सिट इन आवर कार टू अटेंड दॅट लेक्चर. सो लेट्स गो. सिंग व्हॉट यू सिंग. लेट्स गो. आता टाइमपास तर असं करायचा आणि मग परत लेक्चर अटेंड करायचं आहे. येस लेक्चर जॉईन करायला पाहिजे ब्रो. हो. आणि आज आम्ही काय वडापाव बिडापाव काही खाणार नाही बिकॉज आय हॅव ऑलरेडी इटन व्हॉट दॅट ओट्स. सिंग तू काय खाल्लायस. मी ब्रेकफास्ट करून आलो. हां आज करून आलाय. सो इट्स अ गुड थिंग. सो या आज टिफिन पण आहे. ओट्स पण खाल्ले. सो या लेट्स गो. लेट्स अटेंड द लेक्चर. बाय. सो गाईज लेक्चर झालं. व्यवस्थित अटेंड करायला तो आणि एकदमच नेटवर्क गेलं त्यामुळं एक क्लासच्या 10-15 मिनटात रेंजच गेली. सो माझ्या अटेंडन्स लागल्या का नाही आय डोंट नो. सो आता नेक्स्ट लेक्चरला जाणार. त्याच्या आधी आमचा आता लंच ब्रेक होईल. सो लंच ब्रेक झाल्यावर आम्ही पुढचे लेक्चर अटेंड करणार ऑब्वियसली. सो या लेट्स गो इनसाइड कॉलेज. गाईज आता आमचं जस्ट लंच झालेलं आहे. खूप मस्त वाटलं. पोट भरलं. आधी ते नाच टोमॅटो ते आणलेलं जोरात. सिंग नाच टिफिन आणलं नाही गाईज. सो बॅड फॉर यू.
अथर्वनं पण खाल्ला ह्याला 1 तास लागतोय काय डबा खायला आणि कॉलेजला यायला पण 1 तास लागतोय. काय नजर लावल्या काय तरच बोलते हा. नजर लावायचा काय संबंध आहे जेवणात आणि तुझ्या तोंडाचा संबंध आहे तो आणि हाताचा. चिविंग फास्ट करत जा. सो लेट्स गो. आता लेक्चर आहे नव्हतं रे 2ला आहे अजून 1 तास आहे. सो आता लंच ब्रेक होईल. आमचं लेक्चर नव्हतं या लंच ब्रेकच्या आधीचं त्यामुळे आम्ही लंचला जाऊया डायरेक्ट. आता पेस्ट खेळा हां आता पेस्ट खेळा खेळा. लेट्स गो. काय आज गुरुपौर्णिमा आहे आणि रील काय आलं बघा. ChatGPTला पूजा करायला लागली ते तुझ्यासारखं आहे ते इन सिम्पल लँग्वेज 8 मार्क्स. काय तिथं बसून अत्तरवर अर्धा डझन कॉल मारल्यात. अत्तर तोंड दाखवा. कधी तर शिकणे कधी तर नाही आणि सारखं शिकणे यात फरक आहे. स्किल मारून इथं सगळेजण विटनेस आहेत. चांगलं खेळणं मॅटर करते. तुझ्यासारखं कसं बी नाही बा. कधी तर कसं बी क्लिअर कर. जिंकले अर्धा डझन गोल 6-4 ब्रो. चला अनेक लाव्या थांबायला आता. दहा माऱ्या कसं वाटायला हरून. अरे ते कधी तर जिंकणार. कधी तर करा अर्धा डझन सेम ऑन यू ब्रो. हिस्ट्री नाही हिस्ट्री क्रिएटर आहे बा मी. गाईज आता पण एक लावलेली मॅच ती टाय झाली सोडा 7-0 काय नाही बा. त्याच्या आधी तेव्हा मग ते नेट गंडत होतं माझं तुला पण माहित आहे. गाईज दॅट मॅच वॉज अनफेअर. आताची आम्ही खेळा बरोबर प्रॉपर नेट गाडीत बसून एसीत त्यामुळे ह्याच्यावर अर्धा डझन मारलेले आहेत. ऍग्री दिस कधी तर ऍग्री. कॉलेज चालू झाल्यापासून कॉलेज झाल्यापासून रडवत त्याला रोज. अरे कुठे गेलीत दोघं ती. चला लेक्चर आहे काय आता लंच ब्रेक संपला आमचा. आम्ही चाललोय लेक्चरला आणि 2 मॅच होतात लेक्चरला. लेक्चरमध्ये आणि खेळते. जे बोरिंग लेक्चर असते तेव्हा गेम खेळते. जेव्हा इंटरेस्टिंग असते तेव्हा लक्ष देते. चला एवढा हरून पण की नाही परत लाव्या म्हणते. आलं थांब आणि परत हाराय तयार राहा. फरक आहे ही की आता. चल ये आता रडवत ये बघा काय करायलाय. सिंग अभ्यास कर रे. प्रोजेक्टचं टॉपिक उडक जरा ब्रो. ब्रो बसून खायचं असते का सगळं आम्ही काम करायचं. मी पण करणार की कॉन्ट्रीब्युशन. आपण डायरेक्ट वर्कला. बरं ठीक आहे चला सर तिला तर सगळी क्लास भरलाय. लेट्स गो. आमचं लेक्चर झाले. लेक्चरमध्ये गेम खेळतोय आणि लेक्चरमध्ये काय मी लक्ष देतोय तेव्हा मला खेळायला येत नव्हतं. 9-0 हरवलाय. 9-0 हरवलाय 9-0. आणि दुसरी मॅच पण लावलेली लेक्चर संपल्यावर ती पण 2-0 झाला. When it comes to ego. चल इगो झाला. सर्व रेटतील. सो गाईज आम्ही सरांना भेटून आलो. ॲक्च्युली हे सगळं आम्ही करत आहे कारण आम्हाला आता फायनल इयरला मेगा प्रोजेक्ट आहे गाईज आणि तो मेगा प्रोजेक्ट आम्हाला डिसेंबरच्या आत कंप्लीट करायचा आहे आणि नेक्स्ट वीकमध्ये त्याचं प्रेझेंटेशन आहे. सो आम्हाला आज लवकरात लवकर टॉपिक त्याचं सिलेक्ट करून त्याच्यावर प्रॉब्लेम स्टेटमेंट ऑब्जेक्टिव्ह अँड एव्हरीथिंग लिटरेचर ते करायचं आहे ॲड. सो आम्ही तेच त्यासाठी सरांना भेटायला गेलो होतो. सो येस गाईज दॅट इज आवर फर्स्ट प्रायोरिटी. आता मेगा प्रोजेक्ट लवकरात लवकर आम्हाला कंप्लीट करणे हीच आमचं मेन एम आहे. त्यानंतर आम्हाला डिसेंबरमध्ये एंड सेमिस्टर आहे ती पण क्रॅक ऑल क्लिअर करायचे आहे. ह्यावेळी तर ऑल क्लिअर झालो आहे आम्ही. सो दिस विल बी फायनल एक्झाम. त्याच्यानंतर ना 8th सेमिस्टरला काय आधी त्याचा आवाज लय मोठा आहे. सो गाईज 8th सेमिस्टरला काय आम्हाला जास्त लोड नसणार आहे बिकॉज 8th सेमिस्टरमध्ये फक्त 2 सब्जेक्ट्स आहेत आम्हाला अँड दॅट आर सो इझी फॉर अस टू क्लिअर इट ऑल. सो आता आम्ही चाललोय घरी अँड हिअर आर माय बॉईज. हिने पण डिस्कशन चालू आहे काय करायचं काय नाही आफ्टर इंजिनिअरिंग ऑन गोईंग. बायपास करून वी आर इन अ सिरियस कॉन्व्हर्सेशन गाईज. खूप सिरियस अम्ब्रेला अंडर का अम्ब्रेला. आणि इथं आमच्या कार्स पण आहेत साईडलाच. बरोबर आम्ही गाडीत बसून बोलत आहे गाडीच्या बाहेर कारण आम्हाला घरी पण जायचं आहे. पाऊस पण पडायला. सो आम्ही इंटर्नशिप बद्दल बोलत आहे बट आमचं इंटर्नशिपचं आमचं हे कॉन्व्हर्सेशन कम्प्लीट करतो आणि आम्ही तुम्हाला भेटतो. बाय गाईज. आमचं डिस्कशन झालेलं आहे इम्पॉर्टंट डिस्कशन
आणि आता मसनी लागल्या भूक. मला तर लागल्या बाबा. आदित्य काय किती गेल्यावर लागते आदित्यला तिकडे गेला लागतं काय? काय करायचं आदित्य? काय खाणार आहेस भाऊ सांग? बघूया की मी काय नॉनव्हेज तर खाऊ शकत नाही रे व्हेजच कपशन. होय आता आम्ही काहीच निघत आहे कॉलेजमधून अँड डायरेक्ट घरीच जाणार आहे थोडंसं लाईटली खाऊन. सो लेट सी व्हॉट वी विल ईट अँड आफ्टर दॅट वी विल गो टू होम. या बाय. आम्ही इकडं स्नॅक्स खायला कुठलं आहे तावडे हॉटेल. तावडे हॉटेलकडे आले. जरासं हायवेच्या ऑन दी वेमधून आत येऊन आम्ही इकडे खायला आलो आणि इकडं राईस घेतला आहे आम्ही दोघांनी. सो इकडं खूप मस्त चायनीज भेटते. सो आम्ही चायनीज खायला आलो. चायनीज इज नॉट अ जंक फूड ब्रो. जंक फूड नाही होय राईस असले की चालते. ॲक्च्युली जंक फूडच आहे. आम्ही खातो त्यामुळे जंक फूड नाही रे. सो गाईज भूक तर डेंजर लागलेली मला. सो आम्हाला यावं लागलं इकडं अँड वी विल हॅव इट अँड गो टू होम बॅक. लेट्स गो गाईज. फायनली वी आर बॅक. आता जाणार घरी. गाईज आज भरपूर काम आहेत आम्हाला. वय ते सगळं प्रोजेक्ट इंटर्नशिप सगळं हुडकायचं आहे. सो आता घरी जाऊन तेच करणार आहे आम्ही. अँड येस दॅट इज फॉर टुडेज डे. इट वॉज रिअली सिम्पल डे. अँड भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्येच. अँड येस चॅनलला लाईक करा, शेअर करा. शेअर करा गाईज शेअर करा. होय. डिग्री सबस्क्राईब पण करा गाईज. अँड आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.